कदर करायला शिका माझी. कंदील घेऊन जरी फिरलो तरी माझ्यासारखी भेटणार नाही. रामा, पांडुरंगा, विठ्ठला, तुझ्यासारखी कोणाला भेटू पण नाही. वहिनी, मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. ओ, तुमचा हात दाखवा, तुमचं भविष्य सांगते. बायको तुमच्यावर लय प्रेम करत्या. कोणाची सांग की कोणाची? क्या हुआ? किस बात की टेंशन है? शॉपिंग के लिए पैसे चाहिए। अरे बस इतनी सी बात, कोई बात नहीं, कभी कभी टेंशन में रहना चाहिए. स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना, पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते. फटाके वाजवल्यावर प्रदूषण होते म्हणून माझ्या वडिलांनी 12 वर्षाआधी माझ्या गळ्यात एकच सुतळी बांब बांधलाय. आता ते नुसत्या दिवाळीलाच नाही तर 12 महिने 24 तास रोज वाजते. सुनी, तुला शेवटचं सांगतो, माझं पोट लय वाढलेलं. मी आजपासून फुल डाएट करणार आहे. मला तेलकट, मळकट, पापड, भजे बिजे, अंडे, चिकन, मटण असलं काही सुद्धा द्यायचं नाही. मला सकाळी रोज उठल्या उठल्या काळा चहा, मोडलेली मटकी, फळं, पालक, दूध हे सोडून काही द्यायचं नाही. चल वार जेवायला, उठ. का बनवले जेवायला? मटन बिर्याणी. चल खातो आजच्या दिवस, डाएट उद्यापासून करतो. चल. आधीच म्हणाव का मटन बिर्याणी केली आहेस म्हणून, एवढं कशाला बडबड केला असतो. किल्लू, एक बोलू का? तुला राग येत नसेल तर. बोल की. थोडं फाउंडेशन मानायला बी लावत जा की. तोंड पांढर शिपटन, मान काळी भोर आहे, तुला लाज वाटायला पाहिजे. एक्सक्यूज मी सर, थोडं तुमचं मोबाईल देता का? माझं मोबाईल चोरीला गेले, मला एक कॉल करायचं होतं. वा गेशानी, म्हणजे तू माझा मोबाईल घेणार, मोबाईलवरून कॉल करणार, म्हणजे माझा नंबर तुझ्याकडे जाणार. मग तू काय करणार? रात्री हळूच हॅलो म्हणून मेसेज करणार, जेवलास का म्हणणार, झोपलास का म्हणणार. मग तुझं माझ्यावर प्रेम होणार, मग मला तुझ्यावर प्रेम होणार, मग तुझ्यावर पैसे उधळणार, मग मी कर्जबाजारी होणार. वा गशानी, हँडसम पोरग बघितली की आली नंबर मागायला. ए वाकट्या तोंडाच्या भामट्या, चल निघ. अंडी कशी दिली? ते कोंबडीला विचार, मला काय विचार. जी देते तिला विचार की मी देते का? अहो, तुम्ही रोज बीट खात जावा. का बर? अहो, बीट खाल्लं की रक्त वाढतंय आणि रक्त शुद्ध पण होतंय. हा, म्हणजे तुला आता रक्त पण हाय क्वालिटीचं पाहिजे का प्यायला? हो, आज मी जेवण बनवणार नाही. का? माझं मन करणं गेले. मनाचा आणि हाताचा काय संबंध आहे? रुको जरा, सबर करो. सुनी, तू माझ्या आयुष्यात जेव्हा नव्हतीस तेव्हा दुःखच दुःख होतं, थोडं सुद्धा सुख नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याजवळ एक सुद्धा मित्र नव्हता, 1 रुपया नव्हता, काम नव्हता, धंदा नव्हता. माझ्या जवळ न, आमच्या घराच्या जवळ सुद्धा कोणी येत नव्हतं. मग माझ्या आयुष्यात तू आलीस आणि आता मला असं वाटतंय मी एकटा होतो तेच बरं होतं. अहो, आज मी कशी दिसते? काळ्या माकडावानी नटून आले आज. काळ माकड. कुठलाही नवस न करता पावणारी देवी म्हणजे सासू. ठीक आहे मॅडम, चालते, काय हरकत नाही. बरं, शेवटचा प्रश्न, तुमचं ड्रीम काय मॅडम? मी लहानपणी विचार करायची मोठी झाल्यावर BMW घ्यावं, पण आता कळलं स्कूटीची 1 लाख रुपयाला येते. जितने गिरे हुए लोग मिले हैं
उतने गिरे हुए अगर पैसे मिल जाते तो आज मेरा अमेरिका में फ्लैट होता. हो, आपल्या दोघात भांडण झाल्यावर तुम्ही माझ्या मायबापाला का बरं शिवाय देता? अगे कसं असते माहित आहे का, गाडी खराब झाली आपण गाडीला शिव्या देताव का, गाडीच्या कंपनीला शिव्या देता. अहो ऐका की, बोल की. माझ्या बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. का बर? माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या. अगं पण तिचं तर लग्न झालं नाही की. अहो तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला, तिथंच प्रेग्नेंट झाल्या. बेंगलोरला होती, डॉक्टर की शिकला ती, प्रेग्नेंट झाली. अगं येडी परमनंट झाल्या मन. हा तेच तेच, फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन. नुसता येड्याचा बाजार आहे. रुको जरा, सबर करो. अगं मी पण बघ की किती येडा आहे. माझ्याच फोनचा फ्लॅश लाईट लावून माझाच फोन हुडकाय लागलोय. भेटला का मग? दीदी तुम्ही रोज किती वाजता उठता? 4 वाजता. बघा दादा, ह्याला म्हणायचं संस्कार. अरे तिनं पहाटेच्या 4च बोल ना, दिवसाच्या 4च बोलायले. अहो मी जर मेले तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. अय्या खरंच? अहो तुम्ही खूप छान आहे. अगं पूर्ण तर ऐकून घे बाई. तू मेल्यानंतर 50-60 वर्षानंतर